हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. डिझाईन विथ संगीता मनी. कशा मैत्रिणी हो, मजेतच असणार. आज आपण नऊवारी साडीवरचं एक तर 5 ते 6 वर्ष नाही 4 ते 6 वर्षाच्या मुलीचं आपण इथे ब्लाऊज तयार करत आहोत. सोपं ब्लाऊज आहे, बलून बाही म्हणजे फुग्यांची. आता आपण त्याचं माप बघून घेऊया कसं करायचं, इथं कशी कटिंग करायची सोप्या पद्धतीने. इंचीवरती मी आयडिया तुमच्यासोबत शेअर करते. आता आपण इथं गळा घेतलेला आहे 3 इंची, खूप लहान माप आहे. शोल्डर पण इथं आपण गळा पण आपण 2.5 इंची घेऊया. लहान घेतला तर खूपच लहान, नाही तर इथं 2.25 इंची घेऊया. आता मार्किंग करून घेऊया इथं व्यवस्थित. आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करणार आहोत. शोल्डर पण इथं गळा घेतला आहे, शोल्डर पण इथं आता इथं 2.5 इंच घेऊन घेऊया. 2.5 इंच शोल्डर घेऊया. इथं आपण मुंड्याचा भाग बघू शकता, लहान मुलीचा आहे. 4.5 इंचवर मार्किंग करून घेऊया. इथं असं मार्किंग करून घेऊया. इथं आपण घेतलेलं आहे तरी आपल्याला 20 रेडी आहे. तर आपण इथं 7.5 घेतलेला आहे. 30 इंच घेतलेला म्हणजे सिलाईमध्ये जाईल. आणि थोडं आपण मेजरमेंट सोडूया. एक्स्ट्रा असतात आपण कट करून घेऊया. एक्स्ट्रा सोडायचं कधी एक्स्ट्रा सोडलं ते आपल्याला कट करता येतं. खूपच लहान मुलीचं माप आहे. इथं व्यवस्थित आपण आता फ्रंटचा भाग रेडी करून घेऊया, राऊंड कट करून. बॅकला आपण नंतर बॅकचा थोडासा माठ गळा वगैरे करून. नऊवारी साडीवरचं ब्लाऊज आहे. नऊवारी साडीचा व्हिडिओ मी लाईव्हमध्ये घेतलेला आहे, ते बघू शकता तुम्ही. आता इथं आपण फ्रंटचा भाग कट करून घेतलेला आहे राऊंडीच्यात, म्हणजे एवढा भरपूर झालेला फ्रंटला राऊंड नेक. बॅकला आपण थोडंसं इथं माठगळ्यासारखा आकार देऊन थोडंसं ह्या बाजूला असं इथं नॉट अटॅच करून घेऊया. आणि खालच्या बाजूला आपण हुकलूक पट्टी देऊन नऊवारी साडीवर थोडंसं युनिक गडा छान वाटतो. इथं आपण कट करून घेऊया, कारण की बॅकला आपल्याला हुक द्यायचे, हुकची पट्टी. इथं आता आपण ह्याच मापाने मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. इथं आपण 4 पंती कापड टाकलेलं आहे, बघू शकता. मेन फॅब्रिक 1 2 3 4 डबल गडी अशी घेऊन घेतलेली आहे. लगेच ब्लाऊज रेडी होते. हे आपण लहान मुलीचं आहे ते एवढं काय नाही. आता इथं आपण कट करून घेऊया व्यवस्थित. गडा आपल्याला लगेच पलटी करून इथं लेस लावायची आहे. एक बाजू आपण असे इथं हे फ्रंटची झालेली, हे बॅकची. इथं बॅकला आपण लगेच इथं पट्टी पलटवून सन्याने लगेच हुकलूक पट्टी न लावताना लगेच असं पलटी करून आता आपल्याला इथं बाही काढायची आहे, म्हणजे फुग्यांची बाही रेडी करायची. नऊवारी साडीवर फुग्यांची बाही छान लुक देतं. 7 इंची इथं आपण कापड घेतलेला आहे. आता बघू शकता 3 इंचीची बाही आपल्याला रेडी करायची आहे. तोच कापड कंटिन्यू घेतलेला आहे, सिलाईमध्ये जाणार आहे. 3 इंची रेडी हवी आहे, पण बलून आपल्याला थोडासा फुगा वरच्या बाजूला हवा आहे. तर आपण इथं 4 इंची घेतलेला आहे कापड. इथं आपण थोडं एक्स्ट्रा 3.5 इंची या 4 इंची जी आपली प्लेट आहे तिच्यासाठी एक्स्ट्रा सोडूया आतल्या बाजूला. त्याच्यानंतर आपल्याला 7 इंची मुंड्यापर्यंत इथं सोबतच ब्लाऊज आहे लहान मुलीचं, एवढं हे नाही. आपण लगेच इथं प्लेट जेवढी हवी तेवढी घेऊ शकतो. एक्स्ट्रा असं आपलं कट करून सन्याने. इथं आपलं प्लेट घ्यायची आहे, मध्यभागी कसं करेन इथं मार्किंग करून घ्यायची कट करून. आता लगेच आपण इथं हायलाईट करायसाठी जी पट्टी आहे तिचाच यूज करूया. इथं पट्टी पण आपण सोबतच लावून घेऊया, म्हणजे जी बॉर्डर आहे ते आपण साडीमध्ये यूज केलेली आहे. पण साडीतली आतली बॉर्डर होती ते आपण इथं ब्लाऊजवरती ब्लाऊजला बाहीला लावून हायलाईट करून घेऊया. इथं पण ते पण 1.25 इंचीच घेऊया आपण, ज्या आतल्या बाजूला जाणार आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. दंड पण एवढं भरपूर झालेला. दंड आपला किती दंड इथे 9 इंची होता. हे बघूया किती इथं ह्या भरपूर होणार. 9 इंची इथं थोडं लुझिंगच लहान मुलीची साडी. इथं आपण हेच फोल्ड करून सन्याने लगेच पलटी करून सन्याने बाईला अटॅच करून घेऊया. लगेच पलटी करून. व्हिडिओ आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण रेडी करतोय लगेच नऊवारी साडीवरचा ब्लाऊज मापानुसार. इथं 3 इंची बाही आहे तरी आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. दंड पण इथं 9 आहे. मागचा गळा 4 दिलेला होता, आपण एक्स्ट्राच घेतलेला आहे, म्हणजे माठगळा वगैरे आकार देऊया.
चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. पुढचा नेक व्यवस्थित अस्तरचं ब्लाऊज आहे तसंच आपण सेम इथे टक्स मारून सनायला लगेच रेडी करून घेऊया. मध्यभागी ठेवू. साडी रेडी झालेली आहे. साडीनं ब्लाऊज द्यायचं आहे. साडीचा व्हिडिओ मी लाईव्हमध्ये घेतलेला आहे आता. एवढा नेक भरपूर झालेला लहान मुलीसाठी. बारकास नेक हवा आहे. राऊंडच छान दिसतो नऊवारी साडीवर. आपण कट मारून घेऊया. इथं थोडंसं आपण सिलाई अजून मारून आपण पलटी करणार आहोत. पलटी केला तर बाहेर कापडाला तर फिनिशिंग आपली खराब होणार. सॉरी, मशीनचा आवाज भरपूर येतो. आपण परत कट मारून घेऊया. इथं आपण वरच्या बाजूला दापटीप मारून घेऊया. आपल्याला लेस लावायची. इथं लेस आपण लास्टला लावूया पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर. तसं दापटीप मारून घ्यायची कधी ब्लाऊज शिवताना. आता आपण जशी ब्लाऊज शिवतो 5 नंबरची सिलाई मारून एक्स्ट्रा कापड पूर्ण असं व्यवस्थित कट करून घेऊया. आता आपण कट करून घेऊया. पूर्ण सिलाई मारून आपण इथं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आता आपण इथं प्रिंटची लाईन न मारताना इथं आपण फक्त टक्स मारूया थोडीशी लाईटली. काय की ते पुढच्या बाजूला असं म्हणजे वर उचकून जायला आहे. वरने उचकायला हवं आहे असं. इथं 2.5 इंचीवर छोटेसे 3 इंच आपण इथे टक्स मारून घेऊया बारके. इथं लाईटली मोठे मारलेत एकदम टोकदार दिसणार. म्हणजे थोडं 1/2 इंचवर टक्स मारून घ्यायचे असे व्यवस्थित. दुसऱ्या बाजूला पण सेम आपण जवळच मारले काय की माप आपल्या इथं जाणार आहे. एवढं आपण मार्जिन ठेवली आहे त्यात जाणार. आता आपण बॅकचं फ्रंटचं आपलं रेडी झालं आहे. आता बॅकचा पार्ट घेतलेला आहे आपण. आता याला पण आपण सिलाई मारून सनेने लगेच पलटी करून घेऊया. परत इकडे आपली सिलाई मारून घेऊया. याला पण आपण लेस लावून हायलाईट करूया. आधी पूर्ण गळा रेडी ब्लाऊज रेडी करू. आता आपण इथे सिलाई मारून घेतली आहे. ते राऊंड नेक पूर्ण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. इथे पण आपण जे राऊंड आहे आतमध्ये व्यवस्थित राऊंड आणि खालच्या बाजूला पण लगेच पलटीचंच करूया आपण. इथे नॉट नंतर अटॅच करूया. इकडे आपण खालच्या बाजूला असं पलटी केलं तर बाहेरच्या बाजूला लगेच कापड येतं. त्याची साडीचा कापड आहे. आपण एक वेळा परत इथे सिलाई मारून घेऊया. इथं बघू शकता आपण सिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण जे राऊंड आहे ते कट करून घेऊया व्यवस्थित. इथंच पलटी करून घेऊया. इथं जे राऊंड आहे आधी ते थोडंसं कट मारू. बाकी ते राऊंड करताना प्रॉब्लेम येतो. जिथे बी राऊंड आहे तिथं असं व्यवस्थित. आता आपण पूर्ण लगेच पलटी करू. याला आपण आता दाब सिलाई मारून घ्यायची. दोघी बाजू पलटी करून घेतले बघू शकता इथं. इथे अशा आपण दाब सिलाई मारून घेतलं. याला आपण 3 इंचीवर 3 इंची असं 3 इंची
दोघी बाजूला सेम आपण आता आधी शोल्डर जॉईन करून घेऊया. इथं पण व्यवस्थित दाखवत मारून लॉक सिलाई मारून, इथं पण लॉक सिलाई मारून लास्टला आता इथं आपण बाही रेडी करून घेऊया. तर बाही घेतलेली आपण, सॉरी कापड घेतलेलं आहे. कापड आपण मध्यभागी इथं मध्यभागी मार्किंग करून घेऊया. मार्किंग केल्यानंतर इथं पण आपण मध्यभागी कट लावून लगेच प्लेट घेऊन रेडी करून घेऊया. कुठून किती प्लेट घ्यायचे तिथं पण आपण थोडंसं कट मारून घेऊया. इथं लगेच जेवढी घेता येईल प्लेट तेवढी घेऊ आपण छान. इथं पण इथं आपल्याला हवी तेवढी 1 ते 1.25 इंच अशी पट्टी, एवढी भरपूर झालेली. लगेच अशी पट्टी लावून आपण याला दाबटीप मारून वरच्या बाजूला. सेम आपण दुसरी बाही पण अशीच रेडी करून घेऊया. इथे बघू शकता दोघी बाही आपण फ्रीजवाली रेडी करून घेतलेली आहे. आता आपण याला अटॅच करून घेऊया. जे आपण ह्या बाजूला घेतलं ते ह्या बाजूला घ्यायचं असं. बघू शकता इथं आपण छान बाही रेडी झाली आहे. असं फुगाबाई तयार होणार आहे. इथं दोघी बाई आपली छान लावून रेडी झालेली आहे. आपण याला आता सिलाई मारून घेऊया दोघी साईडने. व्यवस्थित पलटी करून आपल्याला पण सरळ असंच कापडातून मारूया. काय की मुलींचा आहे ब्लाऊज, परत घट्ट वगैरे झालं लुजिंगसाठी सोपं जातं. इथं पण दोघी बाजूला एक सिलाई मारून कंबरपट्टी जॉईन करून घेऊया आपण. इथं आपण अस्तरने कंबरपट्टी जॉईन करून पट्टी मारून घेऊया. इथं आपण 1 ते 1.5 इंच पट्टी घेतलेली आहे फोल्ड करून सण्याने. इथं आपण पट्टी आता पलटी करून घेतलेली आहे 1 ते 1.25 इंची आणि इथं हुकलूकची पण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आई टाक्याला. इथं आपण आता अर्धा इंच बाहेर सोडून लगेच पूर्ण कंबरपट्टी जॉईन करून घेऊ ब्लाऊजला. जसं आपलं ब्लाऊज असतं सेम आपल्याला तसंच करायचं आहे रेडी. मापात वगैरे खालची पट्टी असं इथं पूर्ण आपण आधी कंबरपट्टी लावून पूर्ण सिलाई मारून दाबटीप लावून इथं बघू शकता आपण दाबटीप मारून घेतलेली पट्टी लावून. आता आपण याला फोल्ड करून सण्याने आतल्या बाजू इथं व्यवस्थित सिलाई मारून घेऊया. पूर्ण लॉक सिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण आपण बारीक सिलाई मारून घेऊया आता असं पूर्ण व्यवस्थित. बघू शकता इथं पूर्ण कंबरपट्टी जॉईन करून घेतली ब्लाऊजला आपण रेडी करतो तसं. इथं आता आपण 20 इंचीवर मार्किंग करून दोघी बाजूला 20-21 भरपूर झाले. तर वरच्या बाजूला आपण 20 इंचीवर मध्यभागी असं ठेवून बघूया आपण आधी ठासपिन लावून सण्याने. पाऊस आलेला आमच्याकडे. दंड पण आपल्याला किती 8 इंचीस ठेवूया आपण. हवं आपण सिलाई मारून घेते इथं दोघी बाजूला. इथं आपण असं व्यवस्थित सिलाई मारून घेऊया. 21 इंची बरोबर आपली कमर झालेली आहे. इथं आपण असं मार्किंग करून लगेच सिलाई मारून घेऊया मार्जिन ठेवून. एक अजून आपण सिलाई मारून घेतो.
कट मारून घेऊया एक्स्ट्रा. आता आपण लेस, समोसा लेस आहे, पूर्ण गळ्यावर व्यवस्थित हायलाईट करून घेऊया. इथं असं व्यवस्थित नॉट लावून घेतलेली आहे आधी. ते बघू शकता छान रेडी झालं आहे आपलं ब्लाऊज. व्हिडिओ आवडला असेल प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नक्की लाईक करा. बघू शकता आजचं ब्लाऊज खूप छान झालेलं आहे.